पुढे ढकलण्यात आलेला आहे। पण परभणी पोलीस भरतीचा पेपर 19 जुलैला आहे आणि या पेपरबद्दल कुठलीही चिंता करायची नाहीये। पहा पेपर हे बाकीचं नंतर बोलतो, जसं पेपरबद्दल बोलूया। तर हा जो पेपर आहे तो पेपर आहे 19 जुलैला। आता पहा, तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे 7:30 वाजता। 8 वाजता तुमच्या बायोमेट्रिकला सुरुवात होणार आहे। आता पेपरचं ठिकाण तुला माहित नसल ए बब्या, तर ठिकाण आहे DSM कॉलेज, ज्ञानोपासक शिक्षण प्रसारक मंडळ हे ठिकाण आहे। लक्षात घ्या, उड्डाणपुलाच्या बाजूला, जिंतूर रोड, जुनी जिल्हा परिषद, परभणी या ठिकाणी। आता मुख्य गोष्ट आहे की या पेपरला सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, काही मुंबईचे पोरं येतील, वर्धा, यवतमाळ, वाशिम इकडले पोरं येतील, त्यांनी ताण घ्यायचा नाही। संध्याकाळी 18 तारखेला तुम्ही इथे येणार आहात। येत असताना काही झाकणझुले एवढे दलिंदर असतात, आधार कार्ड एका रूमवर विसरले, याची TC एकाकडे विसरली आहे, तर पूर्ण डॉक्युमेंट बरोबर घेऊन यायचे। इथं बायोमेट्रिक आहे, डॉक्युमेंट पाहिल्या जातात, प्रत्येक गोष्टी आहे। पहिलेच भरतीमध्ये ताणतणाव जास्त आहे, त्यामुळे त्या प्रत्येक गोष्टी सोबत असाव्या। आपलं पॉकेट, आपले डॉक्युमेंट चोरी जाणार नाही याची काळजी घ्यायची। आणि संध्याकाळी 18 तारखेला तू पोहोचला तर ताण घ्यायचा नाही। का बाबा, तू आल्यावर तुझी व्यवस्था या ठिकाणी मी केलेली आहे। जे मुलं या पोलीस भरतीला येणार आहेत त्यांनी एक गोष्ट क्लिअर करा, या भरतीला 1129 पोरं लेखी परीक्षेला 19 तारखेला बसणार आहेत। 1129 पोरं। चालकला 450च्या जवळपास पोरं पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेला बसणार आहेत। आता ही जिल्हा पोलीस शिपाई पदाची जी लेखी परीक्षा आहे, इथं तुम्हाला 7:30 वाजता सकाळी पोहोचायचं, म्हणजे यावं लागेल 18 तारखेला। तर मग जे पोरं पोलीस भरतीला येतील त्यांना कुठं राहायचं, कुठं पाणी प्यायचं, कुठं आंघोळ करायची याचा ताण घ्यायचा नाही। तू हा मास्तर जिंदा आहे। पण तू हा कुठे यायचा आहे, तर ज्या पोरींचे पेपर असतील तर पोरींनी आपला क्लास जुना पेडगाव रोड, इनायत नगर, कळलं का, परभणीला आहे। ऑटोवाल्याला विचारलं तर कोणी सांगते तुला 20 रुपये ती याकून घेतात, तुला क्लासवर आणून सोडतात, बिनाकामी फोन लावायचा नाही, काहीच करायचं नाही। जे पोरं आहेत, जे पेपरला येणार आहेत, त्यांनी 18 तारखेला संध्याकाळी किती वाजता येईल, या स्वागताला कमरेवर हात देऊन मी उभाच आहे। आता सध्या वारी चालू आहे पंढरीची, माझ्यासाठी तूच सध्या इठल आहे आणि मग नाव इठल आहे, चल द्या। तर तू इथं आला तर तो ठिकाणे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय, बस स्टँड बाजूला परभणी। बस स्टँडवर उतरला, पुढे 100 मीटरवर मंगल कार्यालय। ऑटोवाल्याला भेटायचं नाही, नाही तर ऑटोवाला तुला फिरून आणि ईज घेईल। हा, त्याच्यात बी काही चांगले लोक आहेत। अलीकडे अनेक ऑटोवाल्यांनी आमच्या गोरगरिबाच्या लेकरांना मोफत देखील सोडले, म्हणून 100 मीटर पैदल चालायचं, तिथं मी तुला दिसल। संध्याकाळी छान पद्धतीने तुझ्या जेवणाची व्यवस्था केली आहे, त्याच्यानंतर मी पेपरवर चर्चा करेल। बायोमेट्रिक आहे, परदेशी साहेब पेपर काढलेला आहे। पेपर ते याच्या अगोदर चंद्रपूरला होते, मे बी पेपर अवघड येण्याची पण शक्यता असू शकते, ही गोष्ट लक्षात घ्या। पण अभ्यास चांगला करा, याच्या अगोदर झालेले पेपर पहा, पेपरचं ऑब्झर्वेशन करा, इकडले प्रश्न तिकडं रिपीट होण्याची शक्यता असते। ह्या जिल्ह्यातले 10-12 जिल्ह्याचे मिळून त्या जिल्ह्यात, त्या 10-12 जिल्ह्याचे मिळून या जिल्ह्यात, असं होतं।